नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाचा मुद्दा तुमच्या समोर मी डिस्कशन करतोय. यावर तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला जर हे प्रश्न बरोबर वाटली तर सगळ्या ग्रुपमध्ये शेअर करा. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारा प्रत्येक ग्रुपमध्ये प्रत्येक मित्राला शेअर करा. नुकतंच यूपीएससी वरती सुप्रीम कोर्टामध्ये निर्णय झाला आणि यूपीएससीला सुद्धा इथून पुढे आन्सर की द्यावी लागणार आहे. कोणत्या प्रश्नाचं उत्तर काय यूपीएससीने दिलेलं आहे हे मुलांना कळवावं लागणार आहे. यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका पडली, त्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे आणि यूपीएससीने मान्यही केलेला आहे. यूपीएससी प्रमाणेच एमपीएससी सुद्धा आतापर्यंत आन्सर की देत आलेली आहे. कोणत्या प्रश्नाचं काय उत्तर हे सांगत आलेली आहे. मुलांचे ऑब्जेक्शन सुद्धा घेऊन एमपीएससीने फायनल आन्सर की देऊन फायनल मेरिट पण लावलेलं आहे. अगदीच टीसीएस सुद्धा हेच करतं. तुमची आन्सर की कोणत्या प्रश्नाचं, मराठीच्या या प्रश्नाचं उत्तर काय हे सांगितलं जातं. तुम्हाला चेक केलं तर तुम्हाला पण कळतं की कोणत्या प्रश्नाचं उत्तर मी काय दिलं होतं आणि त्या संबंधित एमपीएससीने यूपीएससीने किंवा टीसीएसने काय दिलंय, याच्यावर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर घेऊ शकत होतो आणि योग्य तो न्याय विद्यार्थ्यांना मिळत होता. मात्र आयबीपीएस बाबत हा नियम लागू नाही. का नाही? ऐकत नाही का? मोठी संस्था आहे का? कोण लागून चालली? कुणाचं ऐकत नाही? मग आयबीपीएसला हा नियम का लागू नाही? तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. पण माझे मुख्य प्रश्न आहे, परीक्षा झाल्यावर आन्सर की आयबीपीएस का देत नाहीये? पारदर्शकता नुसतं नावालाच शब्द आहे का? या पारदर्शकतेमध्ये आयबीपीएस बसत नाही का? यांना कोण सांगेल की हे कोणाचं ऐकत नाही आणि कोर्टात जावेच लागतं का? प्रत्येक वेळेस सांगायची गरज आहे का? याच्यामध्ये शिक्षण विभागाने, याच्यामध्ये सरकारने सुद्धा लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. तुम्ही जर त्या संस्थेबरोबर जर तुम्ही अग्रीमेंट करत असाल तर ह्या अग्रीमेंटमध्ये आन्सर की द्यायला काय प्रॉब्लेम आहे? जर ह्या सगळ्या ज्या नामवंत संस्था ज्या एक्झाम घेतात, सरकारच्या बॉडी आहेत, त्या जर देत असतील तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? सो याबद्दल मी तुम्हाला काही मुद्दे दाखवतो. बघा, पहिले यूपीएससी, एमपीएससी आणि टीसीएस यांची प्रोसेस नेमकी काय मी तुम्हाला उदाहरण दाखवतो. जसं की एमपीएससी तुमच्या समोर आहे. एमपीएससी तर तुम्ही वेबसाईटला जर गेला तर एमपीएससीच्या वेबसाईटला इथे तुम्हाला ऑप्शन दिसतोय आन्सर की ऑफ एक्झामिनेशन. फर्स्ट प्रोव्हिजनल आन्सर की दिली जाते, सेकंड आन्सर की आणि फायनल आन्सर की दिली जाते. किंवा बऱ्याच वेळेस पहिली आन्सर की विद्यार्थी ऑब्जेक्शन घेतात आणि नंतर फायनल आन्सर की लावली जाते आणि त्याच्यानंतर पूर्व परीक्षेचा निकाल किंवा संबंधित एक्झामचा निकाल लावला जातो. ही एमपीएससी फॉलो करते. सेम तुम्हाला मी समजून सांगतो की टीसीएस सुद्धा हेच करते. बघा, टीसीएस तुम्हाला आन्सर की देते, म्हणजे एखादा प्रश्न असेल तर त्या प्रश्नाचं त्यांनी दिलेलं उत्तर काय, तुमचा क्वेश्चन टाईप काय, क्वेश्चनचा आयडी काय, ऑप्शन क्रमांक जे होते, त्यांनी दिलेलं आन्सर काय हे दिलेलं आहे. आणि तुम्हाला जर वाटलं की अरे नाही, या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी तिसरं दिलंय आणि हेच बरोबर आहे, हे चुकीचं आहे, तर याला तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकत होते. त्याच्यासाठी तुम्हाला काय लागतंय? आन्सर की लागते. आन्सर की जर दिली तर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. ऑब्जेक्शन घेऊन संबंधित संस्था ठरवते की हे उत्तर खरंच बरोबर आहे का, यांनी दिलेले सोर्सेस खरंच बरोबर आहे का, आणि मग त्याच्यानंतर हे फायनल आन्सर की देत होते आणि फायनल आन्सर की नंतर तुमचा रिझल्ट डिस्प्ले करत होते. हा एकदम व्यवस्थित पर्याय आहे, आतापर्यंत चालू आलेला आहे, आतापर्यंत टेस्टेड आहे. एमपीएससी, टीसीएस आणि यूपीएससी सुद्धा आता घेणार आहे. मग आयबीपीएस का घेत नाही? आयबीपीएसला वेगळं सांगावं लागेल का? तुम्हाला आत्ताच आलेला कोर्टाचा निकाल सांगतो, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. यापुढे यूपीएससी प्रोव्हिजनल आन्सर की देणार, हा कोर्टाचा निर्णय तुमच्या समोर आहे. मग आयबीपीएसला सुद्धा इथून पुढे निकाल लावताना आन्सर की द्यावी लागेल. फक्त आन्सर की म्हणजे कोणाला किती मार्क पडले, मराठीला किती, इंग्लिशला किती, रिजनिंगला किती, चालू घडामोडीला किती, हे नकोय आम्हाला. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय दिलंय आम्हाला चेक करायचं आहे. तुम्ही दिलेलं उत्तर बरोबर आहे का आम्हाला ते पण चेक करायचं आहे. प्रत्येक एक्झाम मध्ये, बऱ्याच वेळेस प्रत्येक एक्झाम मध्ये एका किंवा एकापेक्षा जास्त प्रश्नांची उत्तरं संबंधित एक्झामिन घेणाऱ्या बॉडीकडे सुद्धा चुकलेले आहेत. एमपीएससी प्रत्येक एक्झाम मध्ये चुका करते. सो आम्हाला सुद्धा करेक्ट करायला चान्स द्या. आमचे सुद्धा मार्क वाढत असतील तर तिथे निसंकोचपणे, पारदर्शकतेने तुम्ही आन्सर की द्यायला हवी असं मला वाटतंय, असं बहुसंख्य विद्यार्थ्यांना वाटतंय. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये कळवा. आणि तुम्हाला जर वाटत असेल हे योग्यच आहे तर सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. सगळ्या विद्यार्थ्यांना इथे हॅशटॅग करायला हवा. आणि आयबीपीएस सुद्धा यापुढे या सगळ्या एक्झाम आयबीपीएस घेतले. बघा, आता नुकतीच एमआयडीसीची एक्झाम आहे. तुम्हाला माहिती असेल एमआयडीसी एक्झाम मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी चांगली आन्सर देऊन सुद्धा अपेक्षित असे मार्क त्यांना पडलेले नाही. त्यांना समजतंय मराठीमध्ये एवढे काही मार्क मला येऊ शकत नाही, मला मराठीत जास्त मार्क यायला पाहिजे, इंग्लिश माझा चांगला गेलाय, मग इंग्लिश मला काही मार्क का आले, किंवा त्या एक्झामचे जेवढे
विषय आहे त्या विषयातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला हा प्रश्न आहे की मला एवढे काही मार्क येऊ शकत नाही. विद्यार्थ्यांना सुद्धा पारदर्शकतेमध्ये राहू द्या, त्यांना पण कळू द्या की यस मी दिलेलं चुकीचं आहे, यांचं बरोबर आहे, किंवा विद्यार्थ्यांना कळू द्या की त्यांची डेप्थ, त्यांची खोली किंवा त्यांचं नॉलेज किती कमी आहे त्या विषयातलं. जर कळलं तर विद्यार्थी पुढच्या एक्झामला अजून चांगला अभ्यास करेल, विद्यार्थी समजून घेईल की ऑब्जेक्टिव्ह मध्ये मला आन्सर देताना याचा विचार करावा लागेल. सो या संदर्भात इतर जे क्लासेस वाले ते आन्सर की देत असतात, पण ती आन्सर की तितकीशी खात्रीदायक वाटत नाही. जर संबंधित त्या एक्झामिनिंग बॉडीने जर ही आन्सर की दिली, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं, तर याच्यावरती खात्रीशीर विद्यार्थ्यांना पारदर्शकता जाणवेल. आणि हीच पारदर्शकता, गुणवत्ता टिकवण्यासाठी IBPS सुद्धा यापुढे आन्सर की द्यायला पाहिजे. IBPS एवढ्या एक्झाम घेते, आतापर्यंत आन्सर की देत नाही IBPS. याच्या नेमका गोंधळ काय आहे? सो पारदर्शकतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतो. नुकताच UPSC ने हा प्रश्न उपस्थित केल्यामुळे आता हा प्रश्न IBPS साठी पण लागू होणार आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये कळवा. आणि तुम्हाला जर वाटतं ही योग्य आहे, द्यायला पाहिजे, तर हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करा आणि मला कमेंट मध्ये नक्की कळवा. आवडला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या टीमला सुद्धा कॉल करून तुम्ही नक्की कळवू शकता. धन्यवाद.